भाऊचा 11वा मासिक आज गाईला निवड दाखवायला 11 महिने झाला 11 महिने गेलं तर स्वयंपाक चालू आहे करायला भजी केले ते इथं भाजी केली शेंगाची बटाटा चिरून ठेवलं इथं 4-5 चपात्या करायच्या ते तिकडं भात टाकलाय तर कुरवडी पापडी तळल्या देवाला ह्याला जायचं असल्यामुळे लई राडा उठला आज आम्ही म्हणायचं उद्याच्यालाच आहे असं झालं तुम्हाला नाही घेतलं तर नमस्कार मित्रांनो सगळ्याला गुड मॉर्निंग योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याला गुड मॉर्निंग आज एकादशी आणि 12 बी आज माझी एवढी हे झालं की आज मला वाटलं उद्याच मासिक आहे भाऊचं पण भाऊचं मासिक आजच आहे कारण काका म्हणलं तुळशीचे लग्न आज असल्यामुळं आजच एकादश बी आहे आणि 12 बी आजच आहे तर माझी लई धावपळ उठली लई राडा उठला माझा तर ते आले ते दोघीजणी 2-4 चपात्या आणि भाजी मला काहीतरी करावी असं तर मित्रांनो आता काय कसं तरी केल्याशिवाय भाग नाही लई राडा उठला आज एकादश आणि 12 काल मी म्हणतो उद्या येते पण ती पंचांगणात बघायला गेल्यावर काका म्हणलं नाही आजच आहे आता काय करायचं नाही इलाज आहे मग परत सगळे तिथून तयारी इथलं तुमचा खोऱ्या होता की इथं तर आहे का पाण्याला चाललोय आता दोघीनं केलाय स्वयंपाक चपाती केल्या बटाट्याची भाजी गवारीची शेंग भाजी पापडी गोड आता काहीतरी लाडूचा निवड दाखवून तेवढंच केले धावपळ झाली जरा आज मी चाललोय प्यायचं पाणी आणायला काय करायचं आज पळापळी लय झाली काकाने सांगितलं म्हणून बरं झालं नाही तर मुहूर्त टाळला असता वेगळा झाला असता काय रे व्यंकटेश तर असं अशा पद्धतीनं झाला सगळा राडा काय करायचं नाही इलाज आहे अहो मासिक उद्याच्याला होतं मी म्हणायचं उद्याच आहे म्हणजे काका म्हणलं आजच आहे 12 बी एखादच बी मग त्याच्यामुळं पुन्हा स्वयंपाक करावा लागला मला तर देवाला जायचं ते व्हिडिओ काढतोय म्हणलं आमचं मासिक चुकलं असतं आज भाऊच आमच्या आज 11 शेवटचं मासिक ह्याला आलोय हांडा भरायला चालू आहे आणि आम्ही निघलो होतो तुळजापूरला आणि मला वाटलं की मासिक उद्याच आहे पण ती काकाकडे गेलो परत माहीत पडलो तर काकाने तारीख बी काढून दिली वर्ष श्राद्धाची म्हणजे 1 तारखेला मासिक घालायचं 2 तारखेला श्राद्ध करायचं 3 तारखेला वैकुंठ श्राद्ध करायचं असं सांगितलंय ती एखादंच आहे मला वाटलं मासिक बारशीला असतं ना ती काकाला विचारलं तर काका मला आजच आहे 12 म्हणजे एखादंच मग मी तुळजापूरला निघालो होतो परडी आणायला जायचं होतं जाण करायची मग ते कोणा केलं म्हणलं पटकीनं मग केलंय आता मग त्याला म्हणलं या आता काय करू मग उशीर होऊ द्या म्हणलं थोडं ना पांडाताजी जेवत होतं पण ती पांडाताजी नाही ते की आता ती सुमाका वारल्यामुळे नाव ना ठरलं आमच्या मामाच पोरगं मग आता 2-4 चपात्या केल्या आणि भाजी केली भाजी केली गोड आता लाडू घातली हे ती जेवायची दिल्या लाडू साखर लावा हे का नाही कळशी भरली की संपत येता नाही भरत हांडा झालं निवड ही केल्या ते आता लय झाडा उठला सकाळ दरम्यान लयच झालं नाही असा बरं झाला काका मला एवढं केलंय आणि आता कशाला अजून तसं म्हणलं म्हणून उशीर लागू द्या मला थोडा सांगितलं का मग सांगितलं का ग बर का बर थांबा इथं देवाला झालं बघा आता होतं 10-15 मिनिटं कोण आहे काय म्हणते दीदी यायची काय निवदाला केलंय भजी पापडी फुलग्याची भाजी
बाहेर नेलं काही बोलता तिथला ती कप देता का कपाने घेतली पिठाला तुमचं घ्यावं लागेल राहू दे की मला पोरांना शाळेला लागलं ते परत नेलंय नेता पण लगेच गाडी संध्याकाळी नेता नाही मग नेले उद्याचं उद्या नाही का लगेच लागायचं काहीतरी राहू द्या बघून ठेवतो घेऊन राहिले की राहते शाळेतल्या पोरांचं ही पिशवी साईड ठेवायचं का बिगर नाही पिशवीच काढा बाजूला ती झाली असेल कागद तर लय होती पेपरची काय झाली काय माहिती. हे चपाती एवढं कशाला ठेवले ते हो नाही काय करायचं इतकं माणसं तरी खात्याली तिकडं एक ठेवतो फक्त काय दिवसाला भांडी ठेवालीच बाहेर नाही तर त्या पेशीतच ठेवा डायरेक्ट हडकू दे जरा कोण ठेवायचं आईला तर उडून नाही टाका पिशवीत जरा नंतर आणले पाणी ते पिशवीतच टाकायचं सगळं स्वयंपाक केलं पिशवीत राणीचा चुलत भाऊ आहे आमचा दाजी कुठला त्यातली एक परत ह्याच्यावर जा ही मोठी जाता भात कालवणार घे भात इकडे ते त्याच्या खाली ठेवायची परत त्याच्या खाली टोपल्याच्या खाली त्यातली घाण पडत नाही टोपल्यात त्याच्या खाली पण बाहेरनं पोसाकी नसतं नव्हताना ठेवा हे ह्याच्या खाली ठेवा हा ती भाकरीवर झाकायचं तिकडे द्यायला घ्यायचं ह्याला पुस्तक तर टोपल्यात काय असले का घाण त्याच्यात पडत ते त्याच्यात ठेवा टोपल्यात खाली झाकायचं टोपल्यावर त्या ह्याच्यावर झाकलं ना हिरवं चिरवून हे ठेवा पिशवी हे एवढी हे नाही बाहेर डबा रिकामा केला ही कशाला बांधून ठेवली असं ती चपात्यामध्ये ते घेतली काय करायचं? बांधले की आम्ही बांधले ते की एवढं कोण खायचं येतं तुला इथं कोण नाही हे तर कोण खायचं तिथं आईला माणसं भाकर केलेली आहे. मी तर ती पितर जेवण चपात्या चार झाले तर ना मग दोन त्याच्या पुरत्या बसत त्या दुसरं कोण खायचंय कोणा इथं उद्या बी मला सोमवार कशावर ठेवा फोटो ठेवायला काहीच नाही खोडीचे नाही जर्मनचा डबा घेता का तवा हा अलीकडचा घ्या त्याच्यावर पूजा हे करत कर तरी
कुठे शे आता पण कुठे शे आला असं समोर देवळा समोर नेऊन असं टपरीपासून असं मागं लावा आलो. तिथली बशी देतात का होती बारकी हा तिथे निवड ठेवायला. गैला निवड दाखवायचं चालू झाला स्वयंपाक सगळा झाली पळापळी पण झाली. साखर हो माशिक भाऊच कार्तिक भाऊ साखर हो माशिक असं. चला मित्रांनो झालं सगळं निवद दाखवून झालं. आज 11 महिने काकाने तारीख काढून दिली वर्ष श्राद्धाची. असुद्धा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. मिस यू भाऊला आज जे पदार्थ आवडत होते ते सगळं आज 11 मासिकाला करून घातलं. काही चुकलं असलं तर माफी असावी भाऊ. भेटू पुढच्या व्हिडिओ. धन्यवाद.